संपूर्ण वाड्यात गोमूत्र शिंपडायला हवं. ज्योतिरावाने फसवलंय मला. माझ्या तोंडाला पाणी सुटलंय. माझ्या बी लई दिवसाने मऊ भाकरी मिळाली. खाऊ ना? आता पोटभर जेवा, मग शिकायला सुरुवात करू. चालेल. अण्णा, अण्णा काय करताय? ए चला बाहेर वा, बाहेर वा. असं घर पाठवलं तुम्ही. अहो काय करताय अण्णा? अहो काय अण्णा, या 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 हलक्या लोकांचं उष्ट खरकट माझ्या घरामध्ये पडलंय. ज्योतिराव तुम्ही फसवलत मला. अण्णा, ठीक आहे. हे असं अन्नात गोमूत्र फेकायला नको होतं तुम्ही. हे चांगलं नाही केलं आलं. ज्योतिराव मला माफ करा. या. अहो तुम्ही या म्हणालात म्हणून मी आलो. शिवाय इथं कोण शिकणार आहे याची पूर्ण कल्पना होती तुम्हाला? होती ना, कल्पना होती. पण आता माझा विचार बदललाय. आता मला वाटतं मी जे काही करतोय ना ते धर्मबाह्य. हे 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 सगळं पाप आहे. कुणी गंगाधर पंतांनी सांगितल्यानंतर ही उपरती झाली का? वाल्हाट, तुमचे विचार चांगले म्हणून. हे बघा ज्योतिराव, तुम्ही मागचं काही बोलू नका. तुम्ही निघा इथून. आधी तुम्ही काठी घेऊन मला मारायला आला होता, पण नंतर तुमचाच विचार बदलला आणि तुम्ही ही जागा दिली. मला मोहिनी पडली होती. तुमच्या बायकोच्या गोड गोड शब्दांमुळे मला धर्माचा विसर पडला होता. आता मी भानावर आलोय असं समजा हवं तर. वाचवलंस रे पांडुरंगा, तर ह्या पापाचा धनी झालो असतो. वाल्हाट, कसलं पाप आणि कसलं पुण्य घेऊन बसलाय. उलट लेकरं शिकली असती ना तर जास्त पुण्य लागलं असतं. अहो कोणाला हवं हे पुण्य? काय करायचंय ते पुण्य? हे बघा, तुम्हाला जो काही समाज सुधारायचा असेल ना तो बाहेर सुधारा. ही माझ्या घरात असली थेरं नको. तुमचा माझा जो काही व्यवहार होता तो संपला, रद्द झाला. तुम्ही निघा. या. हे शांतपणे पण सांगता आलं असतं वाल्हाट. ही माझी पद्धत आहे. काठीशिवाय मी बोलत नाही आणि दंड थोपटल्याशिवाय माझा दिस सुरू होत नाही. कळलं? या आता. वाल्हाटपणा अशा वागण्याने लेकरांच्या मनावर ओरखडा उठतो. यापुढे कुणाशी असे वागू नका. ज्योतिराव, निघा इथून. चला बाळा. कोंडा, तुला खाऊ द्यायचा राहिला ग? नको मला तुमचं खाऊ. नको मला तुमची साळा. कोंडा, येतो येतो म्या. चला चला बरं, चला चला घराला चला चला.